विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता ऑक्टोबरमध्ये लागण्याची शक्यता। दिवाळीनंतर निवडणुका। विधानसभेमध्ये भाजपला फटका बसू नये म्हणून संघ मैदानात। संघाचे सहकार्यवाह अतुल रिमे यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलावली बैठक। विधानसभा निवडणूक एससी एसटी आरक्षणामध्ये क्रिव्हिलियरसह जात गणनेच्या मुद्द्यावरही होणार चर्चा। मराठा आरक्षणाच्या विरोधामधील सर्व याचिकांवरती आज मुंबई हायकोर्टाच्या पूर्णपीठापुढे सुनावणी। नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण वैध की अवैध यावरती सुनावणी अपेक्षित। शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाकडून नवी तारीख। उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून 20 ऑगस्टला सुनावणी। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाचा वाद। आज सुप्रीम कोर्टामध्ये पुन्हा एकदा सुनावणी। मराठवाड्यानंतर राज ठाकरे आता विदर्भात। 20 ते 26 ऑगस्टच्या दरम्यान विदर्भाचा दौरा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेची मोर्चे बांधणी। मनोज जरांगेंच्या शांतता रॅलीचा आज नाशिकमध्ये समारोप। शहरातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर, तर 200 किलोचा फुलांचा हार घालून होणार जरांगेंचं स्वागत। कोलकातामधील महिला डॉक्टरच्या हत्येच्या निषेधार्थ राज्यातील निवासी डॉक्टरांचं आजपासून कामबंद आंदोलन। अत्यावश्यक सेवा राहणार सुरू। 10वी आणि 12वीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर। 11 फेब्रुवारी ते 18 मार्चच्या दरम्यान 12वीची, तर 21 फेब्रुवारी ते 17 मार्चच्या दरम्यान 10वीची परीक्षा। NIRF 2024 रँकिंगमध्ये मुंबई IIT तिसऱ्या स्थानी, तर टॉप 10 मध्ये राज्यातील एकही विद्यापीठ किंवा कॉलेज नसण्याची नामुष्की। विनेश फोगाटच्या याचिकेवरती आज क्रीडा लवाद देणार निर्णय। संयुक्त रौप्य पदकाची विनेशची मागणी मंजूर होणार का याची उत्सुकता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।